गणपती बाप्पा मंगलमूर्ती। तर मित्रांनो, आता आपण आलोय विलेपार्लेच्या सम्राटमध्ये, की जो गेली 55 वर्ष त्याची दैदिप्यमान जी परंपरा आहे, की जो पारंपरिक वेशात थाटात येतोय, तो विराजमान होतोय आणि 10 दिवस त्याची सेवा केली जाते। तर विलेपार्लेच्या सम्राट त्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची, सदस्यांशी, पदाधिकाऱ्यांशी आपण बोलणार आहोत। तर मला आपल्या मंडळाविषयी माहिती सांगता? सर्वात प्रथम आशिष आमचा मित्र इथे आल्याबद्दल मी त्याचं मनपूर्वक स्वागत करतो। विलेपार्ले सम्राट हे उपनगरातील सर्वात मोठं मंडळ आहे आणि हिंदू पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी अग्रेसर असलेलं, आणि आमच्या मंडळाचं हे 55 वर्ष आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे राजन झाड यांची अशी सुबक अशी मूर्ती असते, आगमन सोहळा वगैरे या पद्धतीमध्ये पार्ल्यामध्ये सर्वात नाव लौकिक मिळवलेलं विलेपार्ले सम्राट शिवसेना शाखा 84चं आहे। आणि या प्रसंगी वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही करत असतो। आताचे आमचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी संपाळ आहेत, सर्व शाखेचे पदाधिकारी मंडळ, इथे आम्ही कुठला बंदिस्त करून लाईन वाढावी असं नाही आहे। आपण बघतच असाल की इथे प्रत्येकजण येतो, सेफ दर्शन होतो, धक्काबुक्की वगैरे काही होत नाही। ही परंपरा आमच्या पूर्वजांनी चालू केलेली आहे। छत्रपती शिवाजीनगरमधील हा गणपती होता, तो गणपती आता आम्ही शाखेजवळ आणलेला आहे आणि हे 55 वर्ष आहे, हे सांगायला बरं वाटतं। आणि एक राजाचा थाट असावा सम्राटचा, त्या पद्धतीतला हा सर्व देखावा आहे, आपण बघू शकतो। मंडळाची जी परंपरा ती 55 वर्षांची आहे, पण त्या परंपरेसोबत काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्य देखील तुम्ही पार पाडताय, तर त्याबद्दल जरा सांगा। नक्कीच आमच्या मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, नंतर महाडला जेव्हा आणि कोल्हापूरला जेव्हा महापूर आलेला, तेव्हा आमच्या मंडळातर्फे 4 गाड्या घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी 2 दिवस तिकडे गेलो, तिकडे पूर्ण सेवा आम्ही केलेली। आणि प्रत्येक वेळी म्हणजे आमचं एक हे असतं मंडळाचं की तिकडे समजा डायलिसिस असेल, कुठलं काय त्यांना मदत लागेल, रुग्णसेवा ही केली जाते। त्यामध्ये आमच्याकडे जितेंद्र जनावडे, नितीन डिसूर हे खूप प्रसिद्ध नाव, म्हणजे प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येकजण रक्ताची पण गरज लागली तरी तो आमच्याकडेच असतो आणि त्यांना आपुलकी असते त्या लोकांना की इकडे गेल्यानंतर आपल्याला मदत मिळेल, आणि ती आम्ही मदत नेहमी आमच्या मंडळाच्या मुलांकडून त्यांना करत असतो। आपण मागाशी बोलत असताना या मंडळाचे जो पारंपरिक पद्धत जे मंडळ जपतंय गणेशोत्सवाच्या दरम्यान, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा। त्याचा आगमन सोहळा, त्याचा जो तुम्ही मागाशी पाद्यपूजन सोहळा सांगितला, त्याविषयी आता बघायला गेलं तर पहिल्याचा काळ, आताचा काळ बदललेला आहे। तरुण पिढी एक वेगळ्या ट्रॅकवर आहे, पण आम्ही ज्यावेळी आगमन असतो त्यावेळी ढोल पथक, लेझिम पथक आणि 9वारी साडी घातलेल्या आपल्या महिला वर्गणी आणि वारकरी या मोठ्या प्रमाणात आम्ही त्याच्यामध्ये सजवतो। पण डीजेची काळाची गरज जरी असली, ह्याची पण गरज आणि परंपरा तरुण पिढीला कळण्यासाठी आम्ही मंडळाच्या वतीने उपक्रम करतो। अगदी। तर मित्रांनो, तुम्ही बघताय की आपण पार्ल्यातल्या सगळ्या मंडळांना भेटतोय। आस्था ही जुनीच आहे, फक्त व्यवस्था तेवढी नवी आहे, आणि ती नवीन व्यवस्था सांभाळत ही सगळी मंडळं या गणेशोत्सवाला साज आपला चढवत नेत आहेत, पण त्याची परंपरा देखील अबाधित राखतायत। त्याबद्दल तुमचे पुन्हा पुन्हा धन्यवाद। तुम्ही वेळ दिल्याबद्दल। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।